रुपालीज किचन चौघरच्या जेवणाची या माझ्या चॅनलवरती तुमच्या अगदी मनापासून स्वागत. आज मी बनवणार आहे शंकरपाळी, तेही अगदी सोप्या पद्धतीत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक छोटी वाटी डालडा घ्यायचा, त्याच वाटीने तेल घ्यायचं, तेवढंच प्रमाण ठेवायचं. आता त्यातच एक मोठी वाटी साखर टाकायची. गोड तुम्हाला हवं असलं तर जास्त घालू शकता. त्याच वाटीने एक वाटी पाणी, त्यातच अर्धा चमचा वेलची पूड टाकायचं आणि हे मिश्रण चांगलं उकळून घ्यायचं. उकळी आल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं थंड करून घ्यायचं. हे अर्धा किलो पिठाचं प्रमाण आहे. मी इथे पावशेर पिठाचा वापर करणार आहे, म्हणजेच 250 ग्रॅम पिठाचा वापर करून याचा गोळा मळून घेणार आहे. तर पाणी आपलं थोडंसं थंड झालं आहे. हलक्या हाताने चांगला गोळा मळून घ्यायचा आणि एक 5 मिनटं तसाच ठेवून द्यायचा. राहिलेलं पाणी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी करणार आहे त्यावेळेस ते पाणी कोमट करून नंतर यूजला घेणार आहे. आता मी तयार गोळ्याची एक पोळी लाटून घेते. पोळी आपली तयार झालेली आहे. आता सुरीच्या साहाय्याने त्याचे चौकोनी किंवा त्रिकोणी काप करून घ्यायचे. इथे मी चौकोनी काप करून घेतलेत. तर हे काप आपले तयार झालेत, म्हणजेच शंकरपाळ्या. आता या तळून घ्यायच्या. गॅसवर मी तेल गरम करत ठेवले. तेल पण आपलं तापले. आता त्यातच या कापून घेतलेल्या शंकरपाळ्या मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या. तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आता या शंकरपाळ्या आपल्या तयार झालेत.